हॅलो गाईज, आम्ही आता निघालो रत्नागिरीकडे. बाहेर खूपच जास्त ऊन आहे. रत्नदुर्ग किल्ल्याच्या आत वसलेलं हे एक भगवती देवीचं प्राचीन मंदिर आहे. हे एक रत्नागिरीचं महत्त्वाचं श्रद्धास्थान मानलं जातं. देवीला रत्नेश्वरी भगवती असंही म्हटलं जातं. याच मंदिरामुळे अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे या किल्ल्याला भगवती किल्ला असेही म्हटले जाते. खूप जास्त ऊन आहे तरी आम्ही फिरतोय. त्याच्यावरून अंदाज घ्या तुम्ही. अजून फिरणारच आहेत आम्ही. हे आहे श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. ऊन बघू शकता तुम्ही. मी कॅप आणली नाही, शंभूची घातली तर त्याने ती पण घेऊन घेतली. भागो भागो. भगवती देवीची ही प्राचीन मूर्ती भाविकांचं, भक्तांचं एक श्रद्धेचं स्थान मानले जाते. खूप असे छान आहे हे. नवरात्रीमध्ये ह्या परिसरात खूप अशी मोठी एक यात्रा भरते. या सर्व परिसरामध्ये यात्रेचा माहोल असतो. तेव्हा खूप सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर, स्वच्छ आणि शांततेचा होता. तिथले वातावरण खूप भारी होतं. पण आम्ही चुकीच्या टायमात गेलेलो होतो, दुपारी, म्हणून जर आम्हाला ऊन लागत होतं. बाकी तिथे फिरण्यासारखं छान आहे. शांतता होती खूपच. उंच आकाशात दिमाख्याने फडकणारा आपला हा भगवा झेंडा एक हिंदवी स्वराज्याची आठवण करून देत होता. पैसे खर्च करून आले म्हणून उन्हाचं फिरतोय आम्ही. मोदीजींनी सांगितलं होतं फिरू नका, तरी लोक फिरतातच. आपण बी लोकांमध्ये चाललो. मंदिर हे रत्नदुर्ग किल्ल्यावरील उंच भागावर असल्यामुळे तेथील सौंदर्य अजूनच भारी वाटत होतं. मंदिराभोवतीच्या जुन्या तटबंदी, लाईट हाऊस आणि तिथले बुरुज खूपच सुंदर असं वाटत होतं तिथे. रत्नदुर्ग किल्ल्यावरील हे मंदिर उंच भागात असल्यामुळे इथला जो अरबी समुद्र होता तोही तिथून बघायला भेटत होता. समुद्रांचा लाटांचा आवाज वगैरे खूप असं भारी वाटत होतं. जर तुम्ही कधी रत्नदुर्ग किल्ल्यावर सायंकाळी आले तर इथला सूर्यास्ताचा अनुभव नक्की घ्या. खूप छान असा अनुभव आहे, जो आम्हाला तर घेता नाही आला, पण तुम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करा. ते संध्याकाळी तिथपर्यंत जायला डायरेक्ट. हां, नाही असेल, पण एवढं उन्हाचं कोण जाईल तिकडे? जायचंय. आता आम्ही निघालो रिटर्न जायला. भयंकर ऊन आहे, पण तरी छान वाटते फिरायला. इथे ब्रेकफास्ट पासून डेझर्ट पर्यंत सगळे फूड आयटम्स अवेलेबल आहेत.
शंभूला सांगितलंय ऊन खूप आहे, तोंड उघडू नको. तर शंभू बघा, शंभूची टोपी. किल्ल्यात फिरताना एक जुनी विहीरही दिसली, पण ती कालांतराने आता बुजली गेली आहे. आता तिथे काही पाणी वगैरे असं काही राहिलेलं नाही, पण एक जुनी काही आहे वस्तू ती बघायला मिळाली तिथली. रिटर्न निघालो आता जाण्यासाठी. कुठे घेऊन जाता माहीत नाही. आपलं काम फक्त गाडीत बसायचं, उतरायचं, फिरायचं. बाकीची प्लॅनिंग काय आपल्या हिशोबाने होत पण नाही आणि नेणार पण नाही. इथला व्ह्यू दाखवते, खूप छान वाटतंय. मला माहीत नाही तुम्हाला कसं दिसतंय, पण इथून खूप सुंदर दिसतंय. इकडे शंभू चाललं. काय खूप ऊन आहे. खूप थंडी वाजते का? तर खूप गरम होतं. काहीतरी आता थंड घेतो आम्ही. येत आहे पप्पा मला बोलायला गेले. शंभू तू सोबत घे. त्या पुरीने दिली होती नाही का टाकत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढे कुठे चाललोय हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या अन्मय विथ चॅनल मॉम सोबत रहा.